तब्बल 10 तास ठप्प असलेली मध्य रेल्वे सुरू करण्यासाठी आता प्रशासनाने जोरदार हालचाली सुरू केल्या आहेत। ज्या ट्रॅकवर आंदोलक बसले होते त्या दोन्ही ट्रॅकवर एक इंजिन चालवण्यात येईल। सोबत आरपीएफ जवान असतील। अप आणि डाऊन मार्गावर कोणी नाही याची खात्री केली जाईल आणि त्यानंतर मग अंबरनाथ ते कर्जत दरम्यान लोकल आणि मेल एक्सप्रेस पुन्हा सुरू होतील। 25 ते 30 मिनिटं या टेस्टिंगला आता लागणार आहे। मात्र याची तयारी आता केली जाते। जोरदार हालचाली रेल्वेकडनं केल्या जातात कारण गेले 10 तास ही कर्जत अंबरनाथ ते कर्जत या दरम्यानची जी रेल्वे वाहतूक आहे ती ठप्प झाली होती। त्यामुळे अनेक मेल एक्सप्रेस देखील रद्द करण्यात आल्या होत्या। रेल्वेचं वेळापत्रक त्यामुळे कोलमडलं। अगदी अंबरनाथ पर्यंतच रेल्वे सेवा सुरळीत सुरू होती। त्यापुढे एकही गाडी येऊ शकत नव्हती, एकही रेल्वे येऊ शकत नव्हती आणि त्यामुळेच आता या ट्रॅकचं टेस्टिंग केलं जाणार आहे। हा ट्रॅक त्यात काही दोष तर नाहीत ना हे तपासलं जाईल। त्यासाठी एक इंजिन या ट्रॅकवर चालवण्यात येईल। आरपीएफ जवान त्यासोबत असतील। अप आणि डाऊन मार्गावर कोणी नाही याचीही खात्री केली जाईल आणि त्यानंतर अंबरनाथ ते कर्जत दरम्यान लोकल आणि मेल एक्सप्रेस सेवा सुरू होईल।